नमस्कार, मी डॉक्टर मानसी पाटील. मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या अध्यक्षा मानसीताई पंडित याच भाऊबीजेची भेट म्हणून आयोजित विशेष राज्यस्तरीय लेखन स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. विषय होता लाडक्या बहिणीला भेट हवी, दानाची नव्हे मानाची. या लेखन स्पर्धेत माझा क्रमांकप्राप्त लेख, त्याचे मी अभिवाचन करीत आहे. शीर्षक आहे कृष्ण सखा. भाऊबीजेचे औचित्य साधून लाडक्या बहिणीला भेट हवी, दानाची नव्हे मानाची हा विषय दिला. त्यातील दान हा शब्द का वापरला असेल असं मनात आलं. कारण भेट आणि दान यात फरक आहे. भेट ही आपण कुणालाही देऊ शकतो, पण दान हे सर्वसाधारणपणे गरजू व्यक्तीला, संस्थांना अतिशय निस्पृहपणे केलेली मदत असा सामान्य अर्थ होतो आणि ती आपली संस्कृती पण आहे. पण जरा विचार केल्यानंतर अध्यात्म आपल्याला दानाचा अर्थ सांगताना असे सांगते की न दाखवण्यासाठी व्यक्तीने केलेले सत्कार्य, चांगले काम म्हणजे दान होय हे लक्षात आले. याचाच अर्थ व्यक्तीने कुठलीही अपेक्षा न बाळगता केलेले कार्य म्हणजे दान होय. यामध्ये व्यक्तीस प्रसिद्धीची अपेक्षा नसते. वास्तवात व्यक्तीने केलेले हे सत्कार्य फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीस ठाऊक असावे. बहिणीकडून कुठलीच अपेक्षा न करता भावाने दिलेली भेट असा साधा सरळ अर्थ मी यातून काढला. पण मग अशा भेटीची बहिणीला खरंच अपेक्षा असते का? तर नाही असं बहुतेक सगळ्याच बहिणी म्हणतील. त्यांना या भेटीपेक्षा प्रत्यक्ष भेट होणं महत्त्वाचं असतं. कारण भावा बहिणीचं हे नातंच इतकं सुंदर आहे की त्यात कुठलीच अपेक्षा नसते. माणूस जन्माला आला की त्याला आपसुकच नाते चिकटतात. आई बाबा, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी वगैरे. ह्या प्रत्येक नात्याला वेगवेगळे पदर असतात. ही सगळी नाती आपलं जगणं समृद्ध करीत असतात. त्यात भावा बहिणीचं नातं तर जशा हळव्या रेशीम गाठी. भावा बहिणीचं नातं असतं खास, एकमेकांना सदैव प्रेमाची आस. लहानपणापासून एकत्र वाढलेले, एकमेकांच्या खोड्या, मस्ती, भांडणं, रुसवे फुगवे असं सुंदर नातं. आणि सर्वात जास्त म्हणजे एकमेकांची कितीतरी दडवून ठेवलेली गुपितं जी फक्त या दोघांनाच माहिती असतात. पुढे दोघांचीही लग्न झाल्यावर वारंवार भेटी होत नाहीत. पण रक्षाबंधन आणि भाऊबीज आल्यावर मात्र दोघेही भेटीसाठी आसुसलेले असतात. त्यात आईवडिलांनंतर माहेर तुटलं असं वाटत असताना भावाने प्रेमाने मानाने बहिणीला 2 दिवस माहेरी बोलवावं इतकीच अपेक्षा असते तिला. पैसा अडका, वडिलोपार्जित संपत्ती यात कुठलेही स्वारस्य नसते. तिला फक्त भावाचा सुखी संसार हवा असतो. 2 दिवस आलो आहोत तर भावाने थोडा वेळ काढून आपल्याबरोबर घालवावा, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, लहानपणीच्या गोष्टी आठवून मनमुराद हसावं, एकत्र चित्रपट बघावा, बहिणीसाठी तिच्या आवडीचा पदार्थ करावा, जुने फोटो बघून ते प्रसंग पुन्हा जगावे, भाच्यांबरोबर मनमुराद खेळावं, त्यांचे लाड करावे असंच तिला वाटत असतं. तिच्यासाठी प्रेम आणि वेळ हाच मोठा खजिना असतो. औक्षण करीते उजळून निरांजनाच्या वाती, औक्षण करीते उजळून निरांजनाच्या वाती, निरंतर फुलत राहो अशीच आपुली प्रीती, अशीच आपुली प्रीती. हा खजिना तिला पुढची भेट होईपर्यंत पुरवायचा असतो. हे सगळं करत असताना ती आपल्या सासरचा मान आणि तिचा आत्मसन्मान कसा जपता येईल हेही पाहत असते. तिला भावाच्या कुबड्या नको असतात, तर त्याने फक्त मी तुझ्याबरोबर आहे, कृष्णासारखा पाठीशी आहे हा विश्वास द्यावा असे वाटत असते. ही झाली एक बाजू. आणि दुसरी, समाजात वावरताना सध्या जे चित्र दिसते त्यावरून तरी असंच वाटतंय की तिच्या व्यथा वेदनांची अपमानांची लखतरं ठिकठिकाणी वेशीवर टांगली. राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ सावित्रीबाई, डॉक्टर आनंदीबाई याच भूमीत जन्माला आल्या ना हो, मग त्याच भूमीत जन्माला आल्याचा पश्चाताप तिने करायचा का हो, असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. मग
तिच्यावर होणाऱ्या अत्याचार बलात्काराच्या किती ऐकायच्या हो कथा. तिचं बाई असणंच आज तिच्या मुळावर आलंय. बालिका, तरुण, वयस्कर कोणीच नाही सुटत यातून. बाई म्हणजे खेळणं असंच वाटत आलंय. कुठलाही प्रसंग झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप, मोर्चे, तेच ते कमिट्यात स्थापनेचे फतवे. नेत्यांना कुठे आहे चाड? राजकारण नुसते पहावे. आता बहिणी नाही सुरक्षित, कशाला हव्यात त्या योजना? गुन्हेगार राहतो सुरक्षित. बाई गो, तुझं नशीब आणि तुझे भोग तूच भोग ना. पीडितेला असतो का हो न्यायाचा मार्ग सुकर? तिथे पुन्हा एकदा बुरीची होते चिरफाड, जशी हीच असते गुन्हेगार. अशा किती निर्भया अभया हताश होऊन बघायच्या. तिच्या आत्मसन्मानाची पायमल्ली होते, त्याला ठिकठिकाणी ठेच लागते. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय हिमतीने. तिला जगायचंय मानाने. तिला कुणाची फुकटची भीक नको आहे, कारण अशी भीक तिला परस्वाधीन करू शकते, तिला पंगू करू शकते. तिला भेट हवी आहे ती सुरक्षित वातावरणाची, ज्यात ती निर्धोकपणे मानाने वावरू शकेल. तिला एक स्त्री म्हणून मान असेल. तिला भेट हवी आहे त्या योजनांची ज्यामुळे ती स्वकर्तृत्वाने पायावर उभी राहून स्वावलंबी होईल. मिळेल का अशी भेट? मिळेल का समान तिला? गवसेल का कुणी कृष्ण सखा? अधरी मौनाची भाषा, अंतरी जरी सूरमुका. अधरी मौनाची भाषा, अंतरी जरी सूरमुका. जाणण्या त्या भावनांना हवा एक कृष्ण सखा, हवा एक कृष्ण सखा. धन्यवाद. जरूर बघा, ऐका आणि लेख कसा वाटला ते कळवा. लाईक करा, शेअर करा. कथा, अभिवाचन, मुलाखतीचे कार्यक्रम बघण्यासाठी आपल्या मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.